नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छोट्या पडद्यावरील मालिका कंटाळवाण्या झाल्या की त्यात बदल हा करावाच लागतो. कधी प्रेक्षकांच्या मतांचा आदर राखत, तर कधी निर्मात्याच्या मतानुसार हे बदल केले जातात. या TRPमध्ये टॉप येणं हा एकमेव हेतू असतो. आता असाच मोठा बदल झी मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेत झालाय. या मालिकेत तब्बल 7 वर्षाचा लीप घेतलाय. सोबतच यातील कथानकात प्रचंड बदल झालाय. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतलाय. सोबतच 3 नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. लक्ष्मी निवास ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. यातील पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. सिद्धू, भावना, जान्हवी, जयंत, विश्वा यांची पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता मालिकेत मोठा बदल झालाय. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार दळवी कुटुंबाची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून लक्ष्मी यशस्वी उद्योजिका झाली आहे, तर श्रीनिवास यांचं निधन झाले. त्यामुळे त्यांची स्वप्न आता लक्ष्मी मुलांच्या साथीनं पूर्ण करते. म्हणजे श्रीनिवास मालिकेत दिसणार नाही. मालिकेत ही भूमिका अभिनेते तुषार दळवी साकारत होते. आता त्यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. आता मालिकेत 3 नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यातल्या 2 भावनाच्या मुली आहेत. भावनाची मुलगी आनंदी आता मोठी झाली आहे. मालिकेत हे पात्र अभिनेत्री शुभन्वी गुप्ते साकारत आहे. तर भावनाने सिद्धूला देखील मुलगी झाली असून तिचं पात्र बालकलाकार तारिका साकारत आहे. दुसरीकडे जान्हवी आणि सिद्धू देखील एक मुलाचा वाढदिवस साजरा करताना दिसतायत. या मुलाचं पात्र मालिकेत नवीन आहे. त्यामुळे ही 3 पात्र मालिकेत नवीन पाहायला मिळणार आहे. तर मालिकेची वेळ दुपारी 1:30 वाजता करण्यात आली आहे. एकंदरीत मालिकेच्या लीपवर आणि बदललेल्या कथेवर प्रेक्षक खुश आहेत. मात्र श्रीनिवासच्या जाण्याने ते नाराजी व्यक्त करत आहेत.